नमस्कार मित्रांनो, जर कधी तुमची रास धनु असेल तर 2026 हे वर्ष तुमच्यासाठी नवीन संधी, मोठा निर्णय आणि भाग्यशाली साथ देणारं वर्ष आहे. खास करून करिअर, पैसा, प्रेम, लग्न, आरोग्य आणि जीवनात होणारा मोठा बदल आज आपण जाणून घेणार आहोत. धनु राशीसाठी 2026 वर्षाचं संपूर्ण भविष्य. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे धनु राशीसाठी 2026 मधला एक अतिशय प्रभावी उपाय. चला तर मित्रांनो, 2026 हे धनु राशीसाठी कसं असणार आहे जाणून घेऊया. 2026 हे वर्ष धनु राशीसाठी भाग्य आणि प्रयत्न यांचा सुंदर संगम असणारं वर्ष आहे. खास करून गुरु ग्रह तुमचा स्वामी असल्यामुळे हे वर्ष तुम्हाला मार्गदर्शन, योग्य संधी, योग्य लोक यांच्या संपर्कात आणेल. पण लक्षात ठेवा, भाग्य साथ देईल, पण मेहनत केली तर यश मिळेल. मित्रांनो, करिअर आणि नोकरीच्या बाबतीमध्ये 2026 हे कसं असणार आहे धनु राशीच्या लोकांसाठी जाणून घेऊया. नोकरी करणाऱ्या धनु राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष प्रगतीचे वर्ष आहे. वर्षाच्या सुरुवातीला कामात स्थिरता, नवीन जबाबदाऱ्या, वरिष्ठांचा विश्वास वाढवणारं हे वर्ष. खास करून एप्रिल ते सप्टेंबर 2026 पर्यंत हा काळ प्रमोशन, जॉब चेंज करणारा किंवा जबाबदारी वाढवणारा किंवा पगारामध्ये वाढ करणारा फार महत्त्वाचा काळ आहे. सरकारी नोकरी, शिक्षण, कायदा, प्रशासन, मॅनेजमेंट फील्ड यामध्ये विशेष यश मिळेल. मात्र एक सूचना, घाईघाईने निर्णय घेऊ नका. चला तर मित्रांनो, आर्थिक भविष्य 2026 मध्ये कसं असणार आहे, मनी आणि फायनान्स याच्याबद्दल जाणून घेऊया. 2026 मध्ये धनुराशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थिती सुधारणारं हे वर्ष आहे. उत्पन्न वाढेल, साईड इन्कम सुरू होईल, जुनी गुंतवणुकीतून फायदा होईल. जून नंतर आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतील. घर, वाहन, जमीन, बिझनेस विस्तार, परदेशातून पैसा अशा नवीन नवीन संधी त्या ठिकाणी बनत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हटलं म्हणजे अनावश्यक खर्च आणि फुकट सल्ले देणाऱ्यांपासून दूर राहणं गरजेचं आहे. 2026 प्रेमाच्या बाबतीमध्ये किंवा लग्नाच्या बाबतीमध्ये किंवा नातेसंबंधाच्या बाबतीमध्ये कसं असणार आहे धनुराशीसाठी आपण जाणून घेऊया. प्रेमात असलेल्या धनुराशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष आनंददायी आहे. नात्यात विश्वास वाढेल, गैरसमज दूर होतील, जुनं प्रेम पुन्हा जवळ येण्याची शक्यता आहे. लग्नासाठी फेब्रुवारी ते ऑक्टोबर 2026 हा काळ अतिशय शुभ आहे. विवाहित लोकांसाठी कौटुंबिक सुख वाढेल, पण वेळ न दिल्यास ताण देखील येऊ शकतो. मित्रांनो, आरोग्याच्या विषयी 2026 कसं असणार आहे जाणून घेऊया. 2026 मध्ये धनुराशीच्या लोकांना आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. वजन वाढणे, पोटाचे विकार होणे, सांधेदुखी किंवा पाठदुखी किंवा पोटदुखी या ठिकाणी होऊ शकतात. यासाठी नियमित व्यायाम, योग आणि संतुलित आहार खूप फायदेशीर. प्रवास करताना आणि वाहन चालवताना काळजीने घ्या. मित्रांनो, विद्यार्थी असाल किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी 2026 हे यशाचं दार उघडणारं वर्ष आहे. उच्च शिक्षण, परदेशी शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षा यामध्ये तुम्हाला फार लाभ मिळणार आहे. विशेषतः मेहनत आणि शिस्त ठेवल्यास मोठं यश देखील मिळेल. मित्रांच्या संगतीवरती योग्य विचार करा, कारण आपल्याला अडचणी यामधून देखील येऊ शकतात. मित्रांनो, प्रवास आणि परदेश योग 2026 मध्ये धनुराशीच्या जातकांसाठी प्रवासाचे प्रबळ योग आहेत. नोकरीसाठी परदेशात, शिक्षणासाठी परदेशात किंवा धार्मिक यात्रा या वर्षामध्ये होऊ शकतात. हे प्रवास तुमचं आयुष्य देखील बदलू शकतो किंवा तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देण्याचं काम करू शकतो. आध्यात्मिक आणि मानसिक प्रगती कशी होणार 2026 मध्ये धनुराशीच्या जातकांसाठी जाणून घ्या. आध्यात्मिक जागृती करून देणारं खास करून हे वर्ष आहे. गुरु, संत, मार्गदर्शक या वर्षामध्ये आपल्याला भेटतील. मन अधिक शांत होईल. जीवनाचा खरा उद्देश या वर्षामध्ये आपल्याला कळेल. खास करून धनुराशीच्या लोकांसाठी काही खास उपाय किंवा टिप्स 2026 मध्ये काय कराव्यात त्या जाणून घेऊया. जर तुम्हाला 2026 मध्ये तुमची भाग्य, प्रगती आणि शांती जर कधी हवी असेल तर हा उपाय नक्की करा. दर गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घाला आणि ओम ग्राम ग्रीम ग्रोम सहा गुरवे नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करा. गरजू लोकांना पिवळे अन्न किंवा केळी दान करा. गुरु आणि देवाचा आदर ठेवा.
धनुराशीसाठी 2026 हे वर्ष संधी, प्रगती आणि आत्मविश्वास देणार आहे. जर तुम्ही योग्य निर्णय घेतला आणि सातत्य ठेवलं, 2026 तुम्हाला जीवनात पुढच्या पायरीवरती नक्कीच नेईल. जर कधी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि धनुराशीच्या मित्रांसोबत शेअर करा. कमेंटमध्ये जय गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. प्रसाद राजन्स ॲस्ट्रोलॉजी न्यूमरोलॉजी. धन्यवाद.